सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. औषधध्वनी हे प्रथम पुस्तक रवींद्र कृष्ण पंडित स्नेहल प्रकाशनीतून प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर क्रमांक 2चं पुस्तक जे प्रसिद्ध झालं त्याचं नाव आहे कैवल्याची ब्रह्मपदी. 23 मार्च 2012 म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला ते प्रसिद्ध आलेलं आहे. त्याच्या अंतरंगात आता आपण जाणार आहोत. या पुस्तकामध्ये मेघवृष्टीमध्ये पूर्वीच आलेले जे विश्ववाणी म्हणून मोठं काव्य आहे ते विश्ववाणी काव्य ज्या ज्या टप्प्यावर आलं तो एक एक टप्पा म्हणजे एक एक पाऊल असं म्हटलेलं आहे. आणि कैवल्याची ब्रह्मपदी म्हणजे केवळ असणेपणामध्ये म्हणजे शुद्ध निरंजन मुक्ततेमध्ये असणं हेच ब्रह्म आहे. तर अशा निरंजन ब्रह्मामध्ये कैवल्यामध्ये जाताना ज्या ज्या तऱ्हेने ती पावलं आक्रमित झाली म्हणजे पुढे पुढे पडली तशी तशी ती काव्य रचना आणि त्याचा सुस्पष्ट विवेचना सकट अर्थ यात दिलेला आहे. जरी पूर्वी आत्मोपनिषद किंवा मेघवृष्टी याच्यामध्ये ह्या रचना आल्या असल्या तरी त्या रचनेचं अत्यंत सांगोपांग विवेचन या 31 पावलामध्ये केलेलं आहे. आणि कुठलं पाऊल कुठल्या दिवशी आलं म्हणजे रादर जाणवलं त्याची नोंद लेखाच्या सुरुवातीला आहे. तर असं हे कैवल्याची ब्रह्मपदी या औषधध्वनी नंतर स्नेहल प्रकाशन कडून क्रमांक 2चं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याचा आपण आढावा यथानुक्रमे घेणार आहोत. तर आता आपण ते कैवल्याची ब्रह्मपदी आहे त्याच्या मलपृष्ठावरचा थोडासा मजकूर आहे तो वाचूया. तो मजकूर असा आहे. चैतन्याच्या अनुसंधानात असताना ते चैतन्यच साधकाला समाधी सुखात नेऊन आपले चित्त चक्षु चमत्कारी दर्शन असे देते की ज्या योगे मानवी जीवनाचा मार्ग सहज सुंदर गंगोघासारखा वाहता मुक्त होतो आणि मानवी जीवन धन्य धन्य होते. याचा प्रत्यय वाचकांना कैवल्याची ब्रह्मपदीमध्ये येऊ शकेल. नववर्षाची ही स्नेहल भेट वाचकांना भावेल असा सार्थ विश्वास वाटतो. नववर्ष म्हणजे 23 मार्च 2012 म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच हे पहिलं पुस्तक झालेलं हे पुस्तक आलेलं असल्यामुळे मी क्रमांक 2चं पुस्तक पण 23 मार्च 2012 वर्ष प्रतिपदा असल्यामुळे नववर्षाच्या प्रथम दिनी असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये आता जे मनोगत आणि ऋणनिर्देश आहे तेही आपण वाचूया कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक लपलेली रहस्य आहे. आणि मनोगत आणि ऋणनिर्देश वाचना अगोदर पान 3 वर लिहिलेलं आहे. ज्या ब्रह्माने चिंतनाद्वारे ब्रह्म उलगडण्याची प्रेरणा दिली त्या ब्रह्माच्या चरणी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु या विनीत भावाने सादर समर्पण. आता पुढे मनोगत आणि ऋणनिर्देश ज्यांनी ज्यांनी या आम्ही सहाय्य केलं त्यांना एक्नॉलेजमेंट दिलेले आहे. आणि लेखकाने थोडस त्याला जे भावतंय ते थोडक्यात लिहिलेलं आहे. तर असं आहे. कैवल्याची ब्रह्मपदी हे स्नेहल प्रकाशन पुणे 30 यांचे मार्फत प्रकाशित होणारे प्रस्तुत लेखकाचे हे दुसरे पुस्तक आहे. ब्रह्म हे स्वयंपूर्ण असूनही सतत विस्तारत जाणारे शलाका प्रसवी आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये सतत विस्तार ब्रह्म सतत विस्तारताना त्याच्यातून चैतन्याच्या शलाका म्हणजे चैतन्याचे आपण ज्याला म्हणतो पट्टे म्हणतो किंवा चैतन्याची किरण म्हणतो तशी निघतात. म्हणून ब्रह्म हे स्वयंपूर्ण असूनही सतत विस्तारत जाणारे शलाका प्रसवी आहे. त्याच्याच ब्रह्मशलाकेत न्हावून निघाल्यावर त्याचे गूढ थोडे थोडे उलगडू शकते. प्रमेय सुटू शकते किंवा अप्रमेय म्हणून त्याचे स्पष्ट दर्शन होते. प्रमेय म्हणजे गूढ आणि प्रमेय जसं सुटू लागतं तसं आपल्याला जाणवतं. अरे ज्याला आपण प्रमेय गूढ म्हणतो ते गूढ काही नाही ते तर स्पष्ट सुंदर सत्य आहे. म्हणून प्रमेय सुटू शकते किंवा अप्रमेय म्हणून ब्रह्माचे स्पष्ट दर्शन होते. त्यासाठी सतत ध्यान चिंतन निधिध्यास म्हणजे रात्रंदिन आस्वध्यास असावा लागतो. मात्र हे साधण्यासाठी साधकाला ब्रह्मकृपा लाभ होणे अगत्याचे असते. तसा तो झाला असावा की ज्याची फलस्थिती म्हणून हे पुस्तक जनता जनार्दनासमोर येत आहे. स्वमधून जे शब्दावस्थेत उमटले ते हे चिंतन आहे. सुरुवातीला ते स्वगत म्हणून दीर्घकाळ हृदयाच्या प्रांगणात किंवा मनाच्या प्रांगणात रेंगाळत राहिले. आज ते परगत किंवा म्हणजे जे स्वगत होतं ते आज पूर्णत्वाला गेल्यानंतर आतल्या आत ते परगत
म्हणजे प्रगत किंवा म्हणजे प्रकट होण्याचा योग जुळून येत आहे. ब्रह्माचे प्रमेय त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय सुटत नाही. ते तर करकटेवरी पाय विटेवरी असे अचल अढळ तरीही स्फुरणशील आहे. आपल्याला जे जे मिळते ते ते वाटून मुक्त होणे हीच असते मुक्तीची खूण. त्याला स्मरून स्वगत लोकांसमोर प्रकट होत आहे. त्याला स्मरून हे ब्रह्माचं ध्यान चिंतन जे स्वगत म्हणजे लेखकाच्या हृदयांतरी किंवा मनांतरी जे पूर्णत्वास आलं तेच पूर्णत्व आता बाहेर येऊन परगत होत आहे. म्हणजे वाचकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत येत आहे. ब्रह्माने जे जे दिले ते वाचकांना सोपवून ब्रह्मप्रसाद वाटून माझी वापना सर्व सूचनांची आनंदाचे रोही आनंद तरंग अशी भावावस्था होण्याची खात्री या प्रसंगी व्यक्त करतो. अवचित आले माझ्या दारी संत वार करी मधवरी संत कृपा झाली. याप्रमाणे लेखकाच्या मनोमंदिरात अतिथीवत संत वारकरी आले आणि त्यांनी ब्रह्मलाभ होण्यासाठी कोणता मार्ग अनुसरावा, कोणत्या पावलांनी ब्रह्माकडे वाटचाल करावी ते सांगितले. त्यांच्या शब्दांना अनुलक्षून जात जात 31 पावले आक्रमल्यावर म्हणजे टाकल्यावर किंवा ओलांडल्यावर खुदी से खुदा तक प्रवास सुफल संपूर्ण झाला. मुमुक्षु साधक वा जिज्ञासू उत्सुक वाचक यापैकी कुणालाही फार खोलवर या ब्रह्म गाभाऱ्यात जाणे प्रस्तुतच्या पुस्तकाद्वारे शक्य होणार आहे. खोल जाण्यासाठी किंवा उंच चढण्यासाठी गुणवत्तेची खोली किंवा मुक्तीची उंची गाठण्यासाठी ही 31 पावठण्याची ब्रह्मशिरी ज्ञानोत्सुक ब्रह्म जिज्ञासू चिंतनशील वाचकांना सदोदित तत्परतेने उपयोगी पडेल किंवा आणि त्या कारणाने ती आपलीशी करावी, संग्रही ठेवावी असेही निश्चित वाटेल. तर असा हा कृपा प्रसाद तुम्हा आम्हा सर्वांना वाटताना तो ज्या ब्रह्माने या वाटप्याला म्हणजे लेखकाला उदार मनस्कतेने दिला त्या ब्रह्मापुढे नतमस्तक होऊन त्याचे त्याला अर्पण या भावाने ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणून ब्रह्म आणि जनता जनार्दनाला विनीत भावे प्रणिपात करतो. ज्ञान हे विनम्र चिंतनाचे फल असते. ते सर्वांना प्राप्त होऊन त्यासह सहज मुक्तीला घडो असे सर्वांसाठी विश्वेश्वरावाकडे साकडे घालतो. त्याच्यावर सोपवलेले पुरेशा खात्री व श्रद्धेने निवेदन केलेले तो समजून घेतो आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो. असा लेखकाला पदोपदी आलेला अनुभव प्रस्तुत पुस्तकाच्या गंभीर वाचनाने सर्वांना आल्याखेरीज राहणार नाही. या पुस्तकाच्या प्रकटण्यात आणि प्रकाशनात माझे बहिष्ठ प्राणच असे असलेले माझे सुहृद सर्वश्री शिरीष दामले, शशिकांत पाटणकर, डॉक्टर मिलिंद पटवर्धन आणि अर्थातच माझी सहधर्मचारिणी सौ नीता पाटणकर यांचा एकमेळ साधलेला आहे. आम्ही हे सारे मिळून ब्रह्मपदीने म्हणजे ब्रह्म पावलाने ब्रह्मवारी करीत आहोत. आमच्या वारी सोबत श्री संजय रानडे हेही आहेत जे आमच्या किंचित पुढे धावत जाऊन त्या ब्रह्माला आम्ही दर्शनाला येत असल्याची खबर देत आहेत. पहा, आपणही निघता का या ब्रह्मवारीसाठी थोडेसे संसार बाह्य आपण पाऊल टाकणार का? पुस्तकाचे मुखपृष्ठ व कल्पना श्री मुकुंद नाटेकर आणि श्री प्रसाद जोशी रत्नारी यांचे आहे. त्यांनी हा मुखपृष्ठ रूपी उत्तम म्हणजे मुकुंद नाटेकर आणि प्रसाद जोशी त्यांनी हा मुखपृष्ठ रूपी उत्तम मुकुंद प्रसाद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आणि अर्थातच त्यावर अंतिम संस्करण नीटनेटकेपण शोभायमानता प्राप्त करून दिल्याबद्दल कुमारी सज्जला यांचाही मी आभारी आहे. सज्जला म्हणजे घाटपांडे साहेबांची कन्या. अक्षरजीवनी करणाऱ्या स्नेहा अरवंडेकर, मजकूर वाचन करून शुद्धाशुद्धतेचे अवधान सांभाळणाऱ्या श्रीमती प्रभा वजे आणि अत्यंत आस्थेवाईकतेने व तत्पर समय मर्यादा सांभाळून त्या पुस्तकाचे प्रकाशन करणारे स्नेहल प्रकाशनचे प्रकाशक आदरणीय श्री रवींद्र घाटपांडे यांचा माझा स्नेह त्यांच्या प्रकाशनाप्रमाणे दिनप्रतिदिन वृद्धिंगत होत आहे. या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. या अर्पण आणि आभार प्रदर्शन रूपी मनोगतात संधी साधून माझे स्नेहल प्रकाशनद्वारे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक हंसध्वनीचे वाचक व चिंतक यांचेही मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि या नवीन प्रस्तुत पुस्तकातही कैवल्याची ब्रह्मपदी वाचक स्वागत करतील असा सार्थ विश्वास प्रकट करतो. अस्तु 23/1/12 हे मनोगत आहे. आता या पुस्तकाची प्रस्तावना
कैवल्याची ब्रह्मबोधी याची प्रस्तावना ती ऐका. ब्रह्मचक्राच्या सुसंवादी गतीला काय अनुकूल व काय प्रतिकूल याचे ज्ञान मानवाला असणे अत्यंत आवश्यक आहे. हे ज्ञान ध्यान चिंतनाशिवाय केवळ अशक्य आहे. मात्र ध्यान चिंतन म्हणजे काय याचे सुस्पष्ट दिग्दर्शन अत्यावश्यक आहे. याला आपण आत्मा आत्मा म्हणतो ते आहे तरी काय. आत्मा हे जगाला कारण आहे. शुद्ध चैतन्य रूपे जगाचे कारण म्हणून कार्यरत आहे. या चैतन्यानेच सारे काही संभवले आहे. हे चैतन्य ज्याचे आहे त्याला ब्रह्म आत्मा परमात्मा शिव पुरुष असे म्हणतात. मात्र यांचे स्वयंभू तेच म्हणजे चैतन्य होय. म्हणजे चैतन्य ही कार्यशक्ती असून या साऱ्यांच्या ठाई अंगरसाप्रमाणे वसत असते. ब्रह्म आत्मा परमात्मा यांचा अंगरस माया, शिवाचा अंगरस शक्ती, पुरुषाचा अंगरस प्रकृती या न्यायानेच मानवाचा अंगरस किंवा कार्यप्रवण शक्ती म्हणजे ज्ञान होय. ब्रह्म आत्मा परमात्मा यांचा अंगरस माया, ब्रह्माचा माया, शिवाचा शक्ती, पुरुषाचा अंगरस प्रकृती. म्हणून ब्रह्म आत्मा परमात्मा यांचा अंगरस माया, शिवाचा अंगरस शक्ती, पुरुषाचा अंगरस प्रकृती. ते असा अर्थ आहे. ब्रह्म आत्मा परमात्मा यांच्या यांच्या अंगरसाला माया म्हणतात, शिवाच्या अंगरसाला शक्ती म्हणतात, पुरुषाच्या अंगरसाला प्रकृती म्हणतात. या न्यायाने मानवाचा अंगरस किंवा कार्यप्रवण शक्ती म्हणजे ज्ञान होय. तर आत्मा परमात्मा ब्रह्म शिव पुरुष केवळ असणेपणी म्हणजे विथ हिज प्युअर बिंग ऑर जस्ट ओनली टू बी म्हणजेच आत्मा परमात्मा ब्रह्म शिव पुरुष हा केवळ असणेपणी किंवा नुसता असतो. मात्र त्याचा अंगरस त्याला सर्व समावेशकतेने चैतन्य म्हणता येईल. माया शक्ती प्रकृती किंवा ज्ञान रूपे विविधतेत नांदत असतो. या अंगरसाने किंवा चैतन्याने निसर्ग व त्याच्या शक्ती आणि त्यांच्या विस्ताराने चराचर सृष्टी विकसित झाली आहे. पुढे जाऊन आजचा उत्क्रांत मानवही त्या अंगरसाने निर्माण झाला. या विश्वात माणूस यासाठी महत्वाचा किंवा केंद्रस्थानी आहे कारण त्याला या सर्व गूढ निगूढ रचनेच्या उगमाशी जाण्याची क्षमता श्रवण चिंतन मनन निधिध्यासन व साक्षात्कार मार्गे उपलब्ध आहे. कलियुग असा टाहो फोडणे निरर्थक आहे. समाजाच्या भ्रष्टतेवर मौखिक आसू ओढणे व्यर्थ आहे. सार्थक त्यातच आहे ज्यामध्ये परिवर्तनाचा मार्ग अंतर्बाह्य क्रांती मानवाच्या दृष्टिक्षेपात होऊ शकेल. परिवर्तनाकडे त्यालाच जाता येते जो या सर्वांच्या मुळाशी असलेल्या ब्रह्माला जाणू शकतो, ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकतो, ब्रह्म मानस जाणू शकतो आणि स्वयमेव ब्रह्म म्हणून उदासीनतेने मी माझे रहिततेने निर्व्यक्तित्वाने स्वयंदेवत्वाने स्वतःच दिव्य भव्य उदार करुणामयतेने असणे, स्वतःच स्वतःशी दिव्य भव्य उदार व करुणामय असणे याला म्हणतो स्वयंदेवत्व. मी माझे रहिततेने निर्व्यक्तित्वाने स्वयंदेवत्वाने सहज स्पंदित असतो. करायचे काही नसून केवळ जाणून त्या जाणीवेत असायचे आहे. जायचे कोठेही नसून आहे ते विश्वात्मक उदार मनस्कतेने किंवा खरे तर न मनात मनोनाशात निखळ अनिर्वचनीय परमशांत मौनात असायचे आहे. जाणवणारे पाहायचे आहे. जाणवलेले ज्ञानदृष्टीने पाहता पाहता त्यात असे दंग मग्न भक्त अभंग असायचे आहे की ब्रह्माची अखंड ज्ञानमयता अमृतानुभव रूपे चाकता चाकता किंचितही प्रयत्न न करता जन्मास येणारी सहज सुसंवादी हालचाल व त्यातून होणाऱ्या परिवर्तनाला हृदयपूर्वक साभार सादर म्हणजे हार्टी वेलकम करत सामोरे जाता येईल. ब्रह्माच्या चैतन्याला किंवा ब्रह्माच्या ब्रह्म मानसाला मी माझे रहिततेने निर्व्यक्तित्वाने जो सामोरा जातो तो आपोआप अनायासे सत्ययुगाच्या क्रांतिकारी मार्गातील किंवा अवतरणातील क्रांतीदूत अग्रदूत म्हणून सहज कार्यरत होतो. एकदा दोनदा नव्हे पुन्हा पुन्हा हे नीट वाचा. निश्चितच साऱ्यांना सारे समजेल. न समजण्याचे कारण एकच आहे की समजूत नीट पडावी अशी आस्था नसते. ती आस्था असेल तर आस्था हीच असते व्यवस्था. ब्रह्माची आस्था असलेल्याला त्याचे ज्ञान होण्याची अंतर्गत व्यवस्था असतेच असते. प्रत्येक मानवात ती व्यवस्था शुद्ध ज्ञान म्हणून अस्तित्वात असतेच असते. असे हे शुद्ध ज्ञान जीवाची धारणा करताना मध्यवर्ती प्राणशक्ती किंवा कुंडलिनी किंवा जगदंबा म्हणून कार्यरत असते.
ही कुंडलिनी जागृती म्हणजे दिसे तिसे काही नसून आयडेंटिटी टू इन्फिनिटी और माइंड टू नो माइंड ट्रॅव्हल असतो. शांताकडून अनंताकडे किंवा मनाकडून नमनाकडे प्रवास संभवणे म्हणजेच कुंडलिनी जागृती. जेव्हा ध्यानचिंतनाने माणूस स्वतःच्या अनंतत्वाची अनुभूती प्राप्त करून घेतो तेव्हा तो स्वतः शुद्ध ब्रह्म असतो. शुद्ध ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे जे काही मनाच्या शांत दक्षतेने क्वाइट बट ऍक्टिव्ह राहून अनुसरायचे त्यालाच म्हणायचे कैवल्याची ब्रह्मपदी किंवा केवळ असणेपणी असलेल्या उदासीन उच्च अधिक आसीन म्हणजे उंची असलेल्या ब्रह्माकडे अग्रेसर झालेली पावले. म्हणजे ध्यानचिंतनात आपणाला आपली विशुद्ध प्राणशक्ती किंवा कुंडलिनी जी आत्मरूपे परमात्म्याचे प्रतिबिंब म्हणून माणसात प्रतिबिंबित झालेली आहे भेटते आणि तिच्या चमत्कारातूनच ज्ञान किंवा चित्त रूपे चैतन्य रूपे सारे मुळाचे ज्ञान माणसाला होते. असे मुळाचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान जे माणसाजवळ नाही ते किंवा जे मिळण्याची पात्रता वा अधिकार माणसाजवळ नाही ते माणसाला कधीही भेटू वा प्राप्त होऊ शकणार नाही. ज्या अर्थी ते या आधी मानव कुळाच्या महान पूर्वसुरींना प्राप्त झाले आहे त्या अर्थी प्रत्येक मानवाने ब्रह्मज्ञान हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. स्वरूप ज्ञान ही प्रत्येकाची मिराशी आहे. ते भान ठेवून त्याला आपलेसे करण्यासाठी हृदयात अनिश आस्था ठेवत ठेवली पाहिजे. ती आस्थाच त्या व्यवस्थेला त्या बीजाला किंवा कैवल्याची ब्रह्मपदी या ग्रंथाच्या आरंभी वर्णिलेल्या बीज नारायणाला निरंतर वश करण्याला त्याची अखंड करुणामयी कृपादृष्टी व आशीर्वाद प्राप्त करण्याला पुरेशी आहे. सारांश आस्था व्यवस्थेचे दर्शन घडवते. त्याचे नित्य स्मरण व तशी आस्थेवाईकतेने स्वरूपाची बाळगलेली जाज्वल्य जागृत कर्म या कैवल्याच्या ब्रह्मपदीमध्ये वाचकांना तुडुंब भरून वाहताना दिसेल. मात्र ध्यान चिंतन म्हणजे काय ते एकदा व कायम ते नीट समजून घेतले पाहिजे. ते समजून घेताना शब्द माध्यमातून समजून घेणे तत्वादी ध्यान चिंतन म्हणजे शब्दार्थ समज नव्हे तर शब्द प्रकट करत असलेल्या भावाची प्रत्येकावी उखल किंवा उमज अर्थाचा साक्षात्कार ज्ञानपेशीना होणे होय याचे भान सुद्धा कवा नव्हे. टू फील द वर्ल्ड अँड नॉट ओनली टू मीन द वर्ल्ड. इन फॅक्ट द मिनिंगफुल फिलिंग ऑफ द वर्ल्ड इज मेडिटेशन. सारांश शब्दाचा अर्थ ज्ञानपेशींवर प्रतिबिंबित होणे त्या अर्थाचा ठसा किंवा खून किंवा पदचिन्ह ज्ञानपेशींवर उमटून त्या ज्ञानपेशींमध्ये क्रांतिकारी किंवा आमूलाग्र ऊर्ध्वगामी म्हणजे व्हर्टिकल बदल होणे म्हणजे समग्र ध्यान किंवा ऍब्सोल्यूट मेडिटेशन होय. हा ऊर्ध्वगामी बदल म्हणजेच माणसात वसत असलेल्या मध्यवर्ती प्राणशक्तीचे किंवा जगदंबेचे ब्रह्मरंध्रातून उसळी मारून अवकाशात अवतीर्ण होणे किंवा जीवाचे म्हणजे व्यक्तीचे शिवाशी म्हणजे समष्टीशी ऐक्य साधून जीवाला आपल्या ब्रह्मरूपाची होणारी अर्थपूर्ण जाणीव किंवा ब्रह्मसाक्षात्कार कुंडलिनीचे जागरण. असे जागरण जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणात आणि तेही राष्ट्राच्या विविध अंगोपांगामध्ये विविध स्तरावर नेतृत्व भूषवित असलेल्या मूर्धास्थानी असलेल्यांच्या अंतरंगात होईल तेव्हा तो दिवस ठरेल राष्ट्रीय कुंडलिनी जागृतीचा. तो असेल सण समारंभ दिव्य भव्य सोहळा या राष्ट्राच्या आयुष्यातील प्रज्ञा जागृतीचा ज्याला अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स किंवा राष्ट्रीय कुंडलिनी जागृती म्हणायला हरकत नाही. तर सत्ययुग तेव्हा उदित होते तेव्हा फार मोठ्या प्रमाणात प्रज्ञा जागृती किंवा कुंडलिनी जागृती समाज राष्ट्र वा विश्व पातळीवर होते. आज तो मानवाचा सर्वोच्च व सर्वसमावेशक सण. तर अशी ही वैश्विक कुंडलिनी जागृती ग्लोबलाइज अवेकन कुंडलिनी म्हणजेच मानवाच्या मानव्याची दिवाळी किंवा चैतन्य उत्सव होय. हा आणि हाच केवळ असू शकतो मानवी जीवनातील एकमेवाद्वितीय परिपूर्ण आनंद सोहळा. स्वामी स्वरूपानंद म्हणतात सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मित मधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी भानता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदयान. या अतीव मधुर व सत्यवचनातील जगदंबा म्हणजे कुंडलिनी शक्ती ही या ब्रह्माची म्हणजे परमेश्वराची अंगरसधारा किंवा शक्ती रूप कार्यशक्ती आहे. तिच्या प्रसन्न होण्याने ब्रह्मप्राप्ती होतेच होते. मात्र यातील सत्याचरण हे सज्जन लक्षण महत्वाचे आहे.
सत्याचरण म्हणजे सदोदित असलेल्या सच्चित आनंदमय किंवा निरंतर ज्ञानरूप व आनंदमय ब्रह्माचे अनुसंधान किंवा वर म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेबाबत असलेली आस्था होय. ब्रह्मरूपाची आस्था ब्रह्माची व्यवस्था ज्याद्वारे चालते त्या जगदंबेला किंवा कुंडलिनीला मानवाच्या स्वाधीन ठेवून ब्रह्म किंवा सत्याचरणावर समाजाची उभारणी सत्याच्या आचरण व चरणांवर किंवा पावलांवर करू शकते. असा समाज म्हणजे सत्ययुग. मात्र त्यासाठी ब्रह्मानुसंधान महत्वाचे आहे. वाचक हो, या अनुसंधानाचाच खुलासा तुम्हाला त्या कैवल्याच्या ब्रह्मपदी होईल. येथे एक स्पष्टतेने सांगणे व समजणे महत्वाचे आहे की युग ही केवळ कल्पना आहे. कारण ब्रह्माचा अंगरस किंवा कार्यप्रवण शक्ती ब्रह्मासहित असल्याने ती ब्रह्माप्रमाणे त्याच्याबरोबर सातत्याने आहे. मात्र ब्रह्मासहित जगदंबा आहे. ब्रह्म उत अधिक आसीना म्हणजे उदासीन किंवा तिथ्य जागी आहे. नवे ब्रह्म हेच असी पद किंवा सदोदित रूप गुण वर्ण जात पात धर्म कुल गोत्र देश काल या किंवा अन्य वर्णन योग्य कशाच्याही विरहित निरपेक्ष आहे. मात्र ते अजन्मा अवर्णा केवळ असणेपणी असते. तशीच त्याची शक्ती किंवा जगदंबा किंवा निर्मिती शक्ती असते. मात्र ही शक्ती चित्रूप म्हणजे चैतन्य रूप तशीच ज्ञानरूपी असल्याने ती ब्रह्माला त्याच्या ध्रुव अभेद अखंड विज्ञान घन आणि वर वर्णिलेल्या सर्व विशेषणाने युक्त असल्याचे जाणत असते. ती जगदंबा ज्ञानरूप जाणीवयुक्त असल्याने आणि ती ब्रह्माची अंगरस म्हणून सहधर्मचारिणी असल्याने खरे तर ती कुंडलिनी जगदंबा ब्रह्माची पत्नी किंवा ब्रह्माला जाणून ब्रह्मनिष्ठ राहणारी पतिव्रता असते. ही कुंडलिनी म्हणजेच ब्रह्म मानस किंवा वैश्विक मन किंवा युनिव्हर्सल माइंड होय. म्हणूनच शुद्ध ब्रह्म आणि त्याचे विशुद्ध मन म्हणजे जगदंबा कुंडलिनी नीट समजणे अत्यावश्यक आहे. अशा परिपूर्ण शुद्धतेची समग्र जाणीव जेव्हा जेव्हा फार मोठ्या विस्तृत व व्यापक प्रमाणात समाजात नांदत असते तेव्हा तेव्हा तो समाज सत्य जाणणारा म्हणून सत्ययुग म्हणून ढोबळमानाने ओळखला जातो. जर ब्रह्म आणि जगदंबा म्हणजे ब्रह्ममानस कालातीत आहेत तर स्थल काल अंतरात सांगितले जाणारे युग जे कालाधीन आहे सत्य कसे असणार. निर्मिती तर आदिमाया जगदंबेची म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानरूप चैतन्याचीच आहे. सारांश कालगणना ही मानव निर्मित म्हणूनच मानव किंवा विशिष्ट काल्पनिक बिंदूपासून सुरू होणारी अशा अर्थी कल्पना आहे. युग ही कल्पना आहे तरीही ब्रह्म व आदिमाया यांचे सत्य व यथासत्य ज्ञान कधी ना कधी फार मोठ्या प्रमाणात मानवी समूहाला व्यापकतेने होते हे सत्य आहे. सत्ययुग ही युग म्हणून कल्पना असली तरी सत्याची सर्वदूर जाण असू शकते हे मात्र सत्यच आहे. माया म्हणजे जी नाही ती असल्यासारखे वाटणे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, या मा सा माया जी नाही परंतु जी आई असे वाटते तिलाच माया म्हणतात. वरच्या परिच्छेदात ब्रह्माच्या अंगरसाला आदिमाया जगदंबा म्हटले असून ती ब्रह्माप्रमाणे ब्रह्मगुणी आहे कारण ती ब्रह्म मानत आहे. अशा अर्थी तिलाही सत्यच म्हटले आहे. यामध्ये विरोधाभास वाटतो ना. एकदा ती ब्रह्माप्रमाणेच सत्य म्हणायचे आणि एकदा तिला नाही म्हणायचे. या सा माया किंवा जी नाही ती आहे असे वाटणे म्हणजे माया. यात विरोधाभास निश्चितच आहे. मात्र तरी हा विरोधाचा आभास भ्रमत्व आहे तसे ते पहा. यासाठी प्रस्तुत लेखकाचे मेघवृष्टी द्वैत तत्वज्ञानाचे पुस्तक चालणे अगत्याचे आहे. त्यामध्ये पुस्तक क्रमांक 272-273 वर अवघे एक ब्रह्म जातो या नावाचे काव्य आहे. ते वाचल्यावर या गोळाचा बोध होईल. ते काव्य पुढील प्रमाणे. जेथ माझे मन जाई तेथ तुझे रूप पाही जरी असे मी न मन तरी तुझ रूप ना गुण मम नेत्रींचे दर्शन मम श्रवणे श्रवण नासिकेत तुची गंध नामरूपी जिव्हा दंग मज पायी तुची चाल हाती टाळी हाल चाल दिव्य स्पर्श अंग थरार वदन नामे हर्ष घोर जरी स्वस्थ मी स्वस्थानी तेव्हा तुची माझे ध्यानी मम ध्यानी तू असता मज होई मी नसता आता असणे नसणे शब्दे विन संवादणे मौन शांती एक जात अवघे एक ब्रह्म जात. यामध्ये हे स्पष्ट केले आहे की मन म्हणून जेव्हा मूळ शक्ती किंवा आदिमाया कार्यरत होते तेव्हा सारी विविधता आणि विभिन्नता ही जन्मास येते. अगदी देव वा परमेश्वराबाबतही
मनरूपे ऊर्जा कार्यान्वित होते तेव्हा विविध दर्शने होतात. मात्र तेच मन न मन झाले, जेव्हा माणूस स्वस्थानी स्वस्थ झाला किंवा मुळाशी मूळ ब्रह्माशी ब्रह्मच होऊन मौन शांतीत राहिला की सर्व काही ब्रह्मातून जन्मलेले अशा अर्थी ब्रह्म जातच ठरते. सारांश हालचालीत असल्यामुळे चैतन्यातून जे जन्मते ते स्वस्थतेत नसते. अशा वेळी अशा दर्शनांना येथे ब्रह्मातून जन्मलेल्या विश्वाला आपण सत म्हणणार का असत म्हणणार? ब्रह्म मन म्हणून कार्यरत असताना आधी माया ही काहीतरी वेगळेपण दाखवते, म्हणून ती विभिन्नता स्पष्ट करणारी अशा अर्थी माया असत्य होय. मात्र ब्रह्म मानस म्हणून असणारी अंबा ब्रह्मलीन असते तेव्हा ती शतप्रतिशत ब्रह्म म्हणून सत्यच असते. म्हणूनच अचल अढळ ध्रुव ब्रह्म सत्य आहे आणि तद्रूप अस्पंदित जगदंबा कुंडलिनी आदी माया ही सत्यच आहे. मात्र ती मानवात जाणीव रूपे स्पंदित झाली की आभासी विभिन्नता भ्रामक भेद जन्माला घालते, तेव्हा ती माया म्हणून असत्य आहे. आदी माया ब्रह्मशक्ती म्हणून अविनाशी आहे, मात्र भेद शक्ती म्हणून असत्य आहे. शक्ती एकच, मात्र दोन मार्गाने वावरणारी. यातील एकत्वाचा मार्ग म्हणजे कैवल्याची ब्रह्मपदी, तोच मनाकडून नमनाकडे, शांताकडून अनंताकडे होणारा प्रवास. पाऊले चालती पंढरीची म्हणजे ब्रह्म वाट, म्हणजे नेमके हेच होय. ब्रह्म व त्याचे चैतन्य म्हणजे जगदंबा जोपर्यंत ब्रह्मरूप किंवा एकमेवच आहेत, त्यांच्यामध्ये तरंग रहितता निरव प्रशांतता आहे, तोपर्यंत दोनही एकमेवाद्वितीय ब्रह्मच असून पूर्ण सत्य आहेत. मात्र हे चैतन्य ब्रह्मदर्शनात ब्रह्म जाणीवेत रमते का वेगळ्या शब्दात ब्रह्म मन ब्रह्मवर्णात असते तेव्हा त्याला विविध दर्शने होतात. ही विविध दर्शने म्हणजेच एकमेवाचे विविध नटणे भासणे असते. एकोहम बहुश्याम प्रजायेय म्हणजे ब्रह्माने केलेला ब्रह्मघोष असून त्याचा अर्थ मी एक आणि एकमेव असून विविध बहुत झाल्यासारखा वाटतो किंवा भासतो असा आहे. हे एकाचे बहुत वाटणे बहुततेने नटणे आहे, तरीही हे अनेकत्व नव्हेच नव्हे. अशा अर्थी एकमेव ब्रह्म हेच सत्य असून अनेकत्वातील जग हा भास आहे, चिदाभास आहे. चैतन्याचा विविधतेतील आविष्कार जेव्हा अनेकतेला पुढे आणतो किंवा अनेक समजून गृहीत धरून पुढे जातो तेव्हा तो चैतन्य निर्मित चकवा किंवा भास असतो. तो बुद्धीचा भ्रम असतो. म्हणजे ब्रह्ममन अनेकत्व सांगत नसून ते एकत्वच सांगते. मात्र माणसाचे किंवा व्यक्तीचे मन अनेकत्व सांगते. म्हणूनच ब्रह्ममन म्हणजे जगदंबा आदी माया सत्य असून व्यक्तिमन असत्य भ्रम किंवा माया आहे. वरच्या काव्यात एक ओळ अशी आहे की मम ध्यानी तू वसता मत होई मी नसता. त्याचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. जर माझे किंवा कोणाही व्यक्तीचे मन ब्रह्मचिंतनात रमले तर ते ज्यात रमले तेच ते असते, ते ब्रह्म म्हणत असते. मात्र अशा वेळी ते माझे किंवा व्यक्तीचे मन म्हणून उरत नाही. जीव म्हणजे व्यक्ती किंवा व्यष्टीचे मन जेव्हा शिव किंवा समष्टी रूप होते तेव्हा ते शिव म्हणत होते. हेच शिवमन पुढे जाऊन जीव शिव असा भेद टाकून ब्रह्म मन होते. म्हणूनच व्यक्तीच्या म्हणजे मर्यादिताच्या मनाचे नमन होणे मनोनाश होणे महत्वाचे आहे. कैवल्याच्या ब्रह्मपदीत आपणास नमन कसे संभवते ते अत्यंत विस्ताराने सांगितले आहे. नमन झाल्यावर सर्वसाधारण बुद्धी प्रथमभरा प्रज्ञेत कशी परिवर्तित होते किंवा ती कशी सत्यदर्शी होते हेही विस्ताराने यात आले आहे. म्हणूनच व्यक्तिमन ही पृथकता अशा अर्थी माया आहे. त्या मायेचा नाश म्हणजेच मनाचे नमन होणे आणि पुढे कैवल्याच्या मार्गाने शिवपदाकडे अशी पदाकडे जाऊन ब्रह्मरूप होणे हे मुळाचे वर्तने उद्यास येणे होय. त्यासाठी ही कैवल्याची ब्रह्मपदी निश्चितच उपयुक्त आहे. वाचकाने याबाबत त्यांचे प्रचितीचे बोल या पुस्तकातील अर्थ व भाव प्रचिती नंतर लेखकास जरूर कळवावेत की ज्या योगे लेखकालाही आवश्यक तर सिंहावलोकन आणि पुनर्निरीक्षण व परीक्षण करणे शक्य होईल. हे सारे मनाच्या शांत दक्षतेत म्हणजे नमनात उद्यास येते. जसा अंधार वेधून आदित्य प्रकट हवा या कैवल्याच्या ब्रह्मपदीतील मी माझा अंत या 22व्या पावला आधीचे काव्य अवधानपूर्वक शांत दक्षतेत वाचा आणि पृथकतेतून वाचनांती एकत्वात आणि पृथकतेतून वाचनानंती म्हणजे वाचन झाल्यानंतर अर्थ समजून एकत्वात असा बहु बोलता ध्यान चिंतन ऐसे साधावे अनुसंधान जोवरी न मावळे मी माझेपण ऐसा उगवे तो सर्वोत्तम सर्वाधारते आदी कारण
न चाले तेथे कार्यकारण तरी सहज साधला निवांत म्हण तेथे उगवे ते आदि कारण चिंतन ध्यान नव्हे काही करणे अथवा नाही असत काही बनणे केवळ सहजची देव असणे तव तयाचे उदित होणे. म्हणजे मेडिटेशन इज बीइंग, इट इज ओनली टू बी अँड नॉट एनी वे एनी मेकिंग ऑर डुईंग. तेव्हा साधे स्थल काल अंत अथवा वसे मी माझा अंत तेव्हा प्रवेशे तेथे अनंत जैसा अंधारी उगवे आदित्य. हे बोल नव्हे बोला पुरते स्वांत अनुभविता साक्षी त्याते साक्षीत्वी वाहे तयाचे आशीर्वचन जैसा वायू पसरे सुवास चंदन. तर सुजन व सुजाण वाचक हो त्या कैवल्याच्या ब्रह्मपदीला आपण पावलात किंवा पोचलात किंवा तिला अनुसरायचा निश्चय केला तर स्वतः अंत हाच त्याचा प्रवेश जो तुमच्या अंतरंगात होईल आणि त्याचे म्हणजे ब्रह्माचे साक्षीत्व साधता साधता तुम्हीच ब्रह्मपदाला पोहोचून तुमच्याद्वारे या विश्वाला असे काही आश्वासक आशीर्वादित करणारे प्राप्त होईल की जसे वाऱ्यामुळे अखिल विश्वाला चंदन गंधित करणारे शाश्वत सुख निदान प्राप्त व्हावे. त्या कैवल्याच्या ब्रह्मपदीमुळे तिचा जे जे वाचक शांत दक्ष वाचन लाभ घेतील त्यांना अभंग अविनाशी कैवल्य ठेवा सापडेल. अगदी त्या सर्वांना आपल्या पूर्णत्वाची प्रचिती येऊन ते समाधानी म्हणजे समत्वाचे अधीन होतील. सर्व तऱ्हेच्या भेदाभेदांचा अमंगल विषमतेचा सहज त्याग त्यांचेकडून होईल. त्यामुळे सर्वांचे सर्वांसाठी आणि सर्वांकडून स्वयंचलित असे मात्र तरीही व्यक्तिगत निरीक्षतेतून जन्मलेले स्वराज्य साम्राज्य वैराज्य म्हणजे विराट ब्रह्मसत्ता आणि त्यातील पूर्ण सुखाचे निधान साऱ्यांना हस्तगत होईल. वास्तवात ही सारी ब्रह्मसत्ताच आहे. मात्र समजण्यासाठी व्यक्तिमन ब्रह्ममनात परिवर्तन होणे आणि महत्वाचे आणि अगत्याचेही आहे. हीच ती क्रांती सत्ययुगाची नांदी जेथे सर्व त्यागी आहेत मात्र भोगी कुणीही नाही. येथे सारे ब्रह्मलीन असल्याने ब्रह्माचा सर्व व्यापार ब्रह्म मन अगदी सहज सुसंवादित्वाने अकळत चालवीत आहे. अभोगित्वाने भोग सुरू आहे. जाणीव नेण्याच्या पार पलीकडे अभावित स्वयंचलित निर्दोष ब्रह्मसत्ता येथे निर्झरासारखी वाहती आहे. हीच ती वैश्विक कुंडलिनीची जागृती. यालाच म्हणायचे अवेकनिंग ऑफ द ग्लोबलाइज कुंडलिनी. तर कैवल्याच्या ब्रह्मपदीचा अमोल ठेवा आपला असल्याची प्रचिती आपणा सर्वांना निश्चितच येईल. असतू. इथे प्रस्तावना संपली.